गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 6:45 झालेत आणि मी इतक्या सुंदर असा दिसणाऱ्या नजाऱ्यासमोर आहे. सनराईज जस्ट झालेला आहे आणि मी आज चाललो आहे फिलाडेल्फियाला, अ सिटी इन पेन्सिल्वेनिया स्टेट. तुम्ही टायटल बघितलं असेलच. फिलाडेल्फियाला माझा फर्स्ट टाईम आहे. तर फिलाडेल्फियाला मी जाऊन काय करतो, कसं एक्सप्लोअर करतो, काय काय बघण्यालायक आहे, पूर्ण प्लॅन तयार आहे माझा. तर तुम्ही ह्या व्लॉगमध्ये फिली एन्जॉय करा. वेलकम बॅक टू द चॅनल एव्हरीवन. आय होप यू गाईज आर डुईंग एकदम भारी बाई, एकदम भारी. आता मस्त निघतो. 7 वाजता निघतो मी. 6:45 झालेत. 15 मिनटात मी निघणार इकडनं आणि काहीतरी नाश्त्याला ब्रेक घेईन. हां, मी कुठे आहे सांगायचं राहिलं. मी आता सध्या स्टर्लिंगला आहे. मी रोहनकला नाही. हा व्लॉग मी काल करणार होतो शूट, बट आज डायरेक्ट स्टर्लिंगवरनं स्टार्ट केला. मी स्टर्लिंग व्हर्जिनियामध्ये आहे, म्हणजे एकदम वॉशिंग्टन DC बॉर्डरला. आता इकडनं फिलाडेल्फिया इज 3 hours रफली विथ ब्रेक. 2 hours 40 minutes नॉनस्टॉप, पण ब्रेक घेऊन 3 तास आहे. तर वेळ न घालवता निघूया फिलीला. जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा. आरती हो वाळू भावाती हो वाळू तुझ कर्पूर गौरा. जय देव जय देव. वाह, अरे बापरे. तर असं करता करता मी पोचलो आहे मेरीलँडमध्ये, एका दुसऱ्या स्टेटमध्ये. आणि मेरीलँडमध्ये फर्स्ट टाईम आहे माझं. आणि इकडे मोर दॅन जावा म्हणून काहीतरी कॅफे शॉप आहे. कुठे आहे तो मला दिसत नाही आहे, तो शोधावं लागेल. तर कॉफी प्यायला आणि काहीतरी खायला आलो आहे, कारण की भूक लागली आहे. सकाळचे 8:30 डॉट झालेत. तर कॉफी पिऊ, काहीतरी खाऊन घेऊया पटापट. ते जावा कॅफे हाऊस मागे आहे, मोर दॅन जावा का काय ते. बट हा बघा ना, कसला सुंदर एरिया आहे हा आतमध्ये. एक नंबर इथे बसायचं. आणि वर लायटिंग इतकी ॲस्थेटिक केलेली आहे आणि भारी यार, एक नंबर. बोटॅनिकल डिझाईन आणि काय 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 भाई साहब, जबरदस्त, खूप सुंदर. आता भाई काहीतरी कॉफी बिफी घेतो, खायला घेतो, भूक लागली आहे. सो कॉफी हाऊसचं काम झाल्यानंतर आहा हा हा काय हवा आली आहे, वा जन्नत. तर कॉफी घेतली, अंडापाव खाल्ला आणि आता मी निघतो आहे डायरेक्ट फिलीला, 3rd स्टेटमध्ये. पहिला मी होतो व्हर्जिनियामधनं मेरीलँड, मेरीलँडमधनं फिलाडेल्फिया म्हणजे पेन्सिल्वेनिया. भाई चला. सो मी पहिल्यांदा US मध्ये टोल नाका बघितला. आता सध्या मी डेलावेअर स्टेट एंटर केलेलं आहे आणि मेरीलँड सोडून डेलावेअर एंटर केलं आहे आणि टोल नाका लागला आहे. $4 कॅश हवी त्यांना. तर लाईनमध्ये उभा आहे. थँक्यू. त्याला दाखवणार होतो हात, जय महाराष्ट्र बोलणार होतो. आता चला नॉन स्टॉप फिली 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 फिली. विथ द ब्युटिफुल रोड. मस्त करत करत मी आलो आहे आता डेलावेअरला. एक असं मागे यांचं फूड कोर्ट आहे, तिकडे थांबलो आहे. पेट्रोल भरून घेतलं. गाडीला जरा भूक लागलेली
तर मग जरा गाडीचं बुक मिटवली आणि आता जरा आत चाललो आहे, बघतो त्या फ्रीज मॅग्नेट वगैरे काय मिळतं का. बाकी रस्ता खूप भारी आहे, सेम रस्ता आहे म्हणून काय रस्त्याचं शूट करत बसलो नाही. स्काय खूप भारी आहे आज, मस्त ढग बिग आलेले आहेत आणि आता आज जाऊन बघतोय की कुछ मिलता है क्या अपने को इधर. बाय द वे मी आता वर्जिनियामधनं निघालो, मेरीलँड केलं, मेरीलँड क्रॉस करून मी आता डेलावेअर स्टेटमध्ये आहे. डेलावेअरमधनं मी जाणार आहे पेन्सिल्वेनियाला. सो असे एका दिवसात 4 स्टेट्स आहेत. सो खूप भारी वाटतं आहे. आय नो जवळजवळच आहेत, बट 4 स्टेट्स एका दिवसात असं क्रॉस करणं खूप फॅसिनेटिंग आहे. फर्स्ट टाईम करतो आहे. आता आज जाऊन बघूया इथे काय मिळतं का. हे सेम लोणावळ्यासारखं आहे. काहीही फरक नाही आहे आपल्या आणि यांच्या ते काय फूड कोर्टमध्ये. डग भारी आहे आग. एक नंबर. काय बाबा बरं आहे ना. काय करू अजून तुला. पोचलो आहे फिलाडेल्फिया, पेन्सिल्वेनिया स्टेट. माझा एक मित्र येतो आहे, तर त्याच्याकडे मी ते स्टे करणार आहे आणि फिरणार आहे. इथे जरा पार्किंगचे वांदे आहेत, तर स्ट्रीट पार्किंग करावी लागते. या रस्ते इकडचे ठीक आहेत, म्हणजे फर्स्ट इम्प्रेशन वॉज नॉट दॅट गुड ऑफ फिलाडेल्फिया. आता अजून आय डोंट नो, बघू, कारण की कवरवरनं आपण बुक नाही जज करू शकत. तर मला बघू आता फिरून स्ट्रीट बाय स्ट्रीट. मी प्रेफर करतोय ट्रेननी फिरायचं, कारण की गाडी एकदा पार्क केली की सिटीमध्ये पार्किंगला परत पैसे कशाला घालवा, त्यापेक्षा ते पैसे ट्रेनमध्ये टाकून आपण ट्रेननी फिरू. आपण चालू कुठे जलस पहिला. चालू कुठे. कॉलेजला युपेनला चाललो आम्ही, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया. आणि तुम्हाला मी बोललो ज्याच्याकडे मी हॉल्ट करतोय तो हाच तो मित्र जलद शुक्ला. तुला बोलतो, तुला हसतोय बघ कसला. तो हाच तो जलद शुक्ला. जलस तू काय करतोय सध्या. मी जॉब शोधतोय. जॉब शोधतोय युपेनचा काय तू रोबोटिक्स मध्ये जॉब शोधतोय. रोबोटिक्स मास्टर झालो आता. अच्छा, बेसिकली आता इंट्रोडक्शन लिंक्डइन मध्ये ट्रान्सफर झालेलं आहे. याला जॉब हवा आहे बेसिकली. जॉब बोलतोय, जॉब हवा याला. तर जलस काय बघायचं पहिलं आपण आता. कॉलेज बघू, त्यानंतर शुरगेल रिव्हर बँक आणि मग तिथनं फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्ट. रॉकी स्टेप्स ठीक आहे. आणि खायचं कुठे पहिला बघू, आजूबाजूला कुठं काय सापडतं. ठीक आहे. आई मला सेम बॉस्टनचा फील आला. बॉस्टन सेम. आईच्या गावात मी 2 वर्षानंतर अशा ट्रॅममधनं प्रवास करतोय. बॉस्टनला सेम आहे अशीच ट्रॉली, ट्रॅम, वॉटेवर. नॉस्टॅल्जिया हिट डिफरंटली दिस टाइम. इथं तुझा हा शिकलाय, अनिल अंबानी शिकलाय, इलॉन मस्क वगैरे. अच्छा, हे सगळे इथंच आहे. तर ही आहे द वॉर्टन स्कूल, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्वेनिया, जॉन एम हंट्समॅन हॉल. आणि ही आहे जगातली नंबर 1 बिझनेस स्कूल. काइंड ऑफ जगातली नंबर 1 बिझनेस स्कूल. हार्वर्ड पेक्षा पण भारी आहे असं हे लोक स्टेट करतात. ही वाली सगळ्यात महागडी, सगळ्यात एक्सपेन्सिव्ह वाली वॉर्टन आहे. सो सेकंड हार्वर्डवाली आहे, कॅम्ब्रिजवाली, बॉस्टनवाली, बट नंबर 1 इज दिस. सो ते पण बघून घेतलं.
क्या पता फ्यूचर में. सो धीरूभाई अंबानीचा फोटो लावला इकडे कारण की अनिल अंबानीचं डोनेशन आहे इकडे असं मला दादा बोललेत. फायनान्सचं खूप चांगलं आहे हे आमचं काहीतरी थिएटर टाईप इंडक्शन. सो माझ्या मागे बघू शकता ही जुनी वॉर्टनची स्कूल आहे, बिझनेस स्कूल. हे जुनं बिल्डिंग ती नवीनवाली बिल्डिंग आहे. बट हे अख्खं युनिव्हर्सिटी 1700च्या काळामध्ये त्यांनी स्थापना केलेली होती आणि अजून त्याची तुम्ही बघू शकता 1700 काळात बांधलं आहे. बट स्टील किती रेखीव आहे, एकही कुठे काय झालेलं नाही आहे. डागडुजी प्रॉपर करतात हे लोक आणि सही आहे यार. म्हणजे मेंटेनन्स करावा तर ह्यांच्याकडनं शिकावा मेंटेनन्स कसा करावा ते सिरियसली. आणि 1700 काळापासून आता माझ्या मित्राचं ग्रॅज्युएशन झालं. जलज तुझं किती होतं ग्रॅज्युएशन आता? 265 का 260. तू ग्रॅज्युएट झालास ना आता? काय राव तुम्ही. 267 ग्रॅज्युएशन झालं त्याचं आता. म्हणजे विचार करा लई जुनं आहे कॉलेज, लईच जुनं. ज्याला वाचायचं असेल त्यांनी हे पॉज करून वाचा. खूप इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन आहे कॉलेजची. ओके तुला वर्ल्ड फर्स्ट कम्प्युटर दाखवतो मी, ENIAC नावाचा. ओ भाई असं आहे का? त्याची मेमरी चिप्स आणि हे कसे होते त्या काळी कसं होतं ते सगळं पण तिथं लावून ठेवलंय. हे कसे 4 बिल्डिंग आहेत माहिती का असे आपण असं बघतो अशा 4 बिल्डिंग आहेत सगळे वेगवेगळ्या काळी बनलेत. मग सगळ्यांचं हाईट वेगवेगळं आहे. हे तुला बघ असं दिसतं का? खाली आहे तर हे खाली एक वर आहे तर एकाचा फर्स्ट फ्लोअर दुसऱ्याचा थर्ड फ्लोअर होऊन जातं, दुसऱ्याचा थर्ड फ्लोअर पहिल्याचा सेकंड फ्लोअर होतं. अच्छा नको तेवढं असं कन्फ्युजन होत असतं. ओके हे बघ काय काय मागे याच्या आयुष्यात. हो भाई हा बघ द वर्ल्ड्स फर्स्ट इलेक्ट्रॉनिक लार्ज स्केल जनरल पर्पज डिजिटल कॉम्प्युटर. हा एवढा मोठा आहे भाई, केवढा आहे. असे ते लोक वापरायचे, तिथे फोटो आहे असे ते लोक कॉम्प्युटर वापरायचे. सही आहे राव. हाईटच्या काय बाप आहे, खतरनाक आहे. 4 छोटे छोटे हे असे रिंग्स टाइप ते मॅग्नेट का असं काहीतरी आहे. बघून आपल्याकडे त्याच्यामध्ये मॅक्रो मेमरी ॲक्च्युअली असे मेमरी. भाई बघू मॅक्रो आपल्याला होत आहे का? हे बघ दिसतंय बघ छत, हे बघ छत दिसतंय बघ. हे त्याचं कोर मेमरी प्लेन्स फ्रॉम XD1 कॉम्प्युटर. भाई साहब काय हे भाई, कसलं आहे, अनबिलिव्हेबल. Few inches later. कुठे आलोय आपण? मसाला किचन म्हणून एक आहे तर तिकडे आलोय आणि तिकडे आता हे मागवले. हा जलश कुठे गेलाय? केच्या म्हणायला गेलाय वाटतं. आता हे काठी रोल आहे बेसिकली. आता काठी रोल खाऊन घेतो. 2 hours later. असं करता आम्ही आलोय म्युझियम, फिलाडेल्फिया म्युझियम ऑफ आर्ट. आणि हे म्युझियम याकरिता फेमस आहे कारण की इकडे द रॉकी स्टेअर्स आहेत. ज्यांनी सिल्वेस्टर स्टॅलोनची मूवी बघितली रॉकी त्यांना माहिती असेल ह्या स्टेअर्स. सो ह्या त्याकरिता फेमस आहेत आणि बस लोक इकडनं पळत जातात असे वरवर. आणि तिकडे वर स्टॅच्यू आहे असा वाला तो. बघूया आता इकडे काय आहे. बाकी ह्या एरिया लई भारी वाटतोय. सॉरी. तर बघूया आता इकडे काय आहे आतमध्ये. बाकी एरिया तर लई भारी वाटतोय. नशीब आकाश उघडलं आता, नाहीतर मगाशी पाऊस होता. तिकडे बघू शकता पाऊस आहे, ढगाळ वातावरण. नाव इट इज गुड. भाई बघाल तिकडे सिल्वेस्टर स्टॅलोन आहे भाई, जबरदस्त. आता जलज भाऊ उडवतात आहे ड्रोन आणि तुम्ही फुटेज बघितली असेल किंवा बघणार आहात आता ती ड्रोनची फुटेज. थँक्स टू हिम. फॉर द फर्स्ट टाइम ऑन माय व्लॉग ड्रोन फुटेज असेल आय होप. हो भाई एक नंबर. गेला बरं भाई आपला, गेला बरं. You, me, or nobody.
is gonna hit as hard as life. But it ain't about how hard you hit. It's about how hard you can get hit and keep moving forward. How much you can take and keep moving forward. That's how winning is done. इतके बाप शॉट्स आलेत, काय सांगू तुम्हाला मी. आणि स्पीचलेस झालो आहे मी ड्रोन शॉट्स बघून. सो ड्रोन शॉट जस्ट काढून झाले आणि पाऊस आला आहे. बट आता जागतो दुसऱ्या लोकेशनला. 4:30 झालेत. 6पर्यंत आहे. 6ला आम्ही निघू दुसऱ्या एका ठिकाणी. A few moments later. अचानकपणे पाऊस आल्यामुळे आम्ही झाडांचा सहारा घेतलाय. सगळे थांबलेत, सगळेच गावात. आणि यांचं चालू आहे, याचं वेगळंच चाललंय भाई. हे वेगळे काय आहे भाई. हा बघ नाचत औषध. नो स्विमिंग. ह्याच्यात कोण स्विमिंग करेल, कोणाची इच्छा आहे. पोहतात रे, पोरं जातात. त्याच्यात माझं ढुंगण बुडणार नाही. बेसिकली ते लोक दुसरे आहेत, त्या दुसऱ्या देशात त्या दुसऱ्या राज्यात उभे आहेत ते. आणि हे बघा कुठल्या कंट्री त्याला म्हणतात पोर्टल. मी हे इंस्टावर बघितलं होतं. बघ ना तिकडे अंधार झाला राईट. सो ते वेगळ्या देशातलं आहे आणि आम्ही इकडे फिल्ममधनं रेकॉर्ड करतो आहे ह्या गोष्टी. सो ते इटालीमधलं आहे. ते इटालीमधनं लोक आमच्याशी इथे बोलत आहेत. आता त्यांनी चेंज केलं. ओके, वेगळी कंट्री आहे. हे वर दिसतं फ्लॅग. इकडे वेगळी कंट्री आहे. कुठला देश आहे काय माहिती. ते लोक आहेत. ट्रेडिंग टर्मिनल मार्केट. बो सगळं आता तुझं हे मार्केट आहे ना, खायचं प्यायचं हे सगळं गावात. आम्ही एका जागेवर खूप खायचो. कसली गर्दी लागली राव. हे खूप फेमस चॉकलेट आहे. आणि हे बघा, हो भाई साहब तेवढं येते. हा खूप फेमसवाला आहे. आणि बघा ना डब्यात ठेवलं आहे त्यांनी. ही आपली बेकरीमधली बिस्किटं ती फक्त डब्यात ठेवली आहेत. आणि 12.50 पर अर्धा LBS. अर्धा LBS $12.50. हे जे आयला ठाण्यामध्ये या तुम्हाला अशी 100 रुपये किलो 150 रुपये किलो बाई. आणि सेम असतात हो, असं काही फरक नाही. बघ आपली टोस्ट, मिल्क टोस्ट, झ्विबॅक बिस्कोटी काय लिहिलं आहे त्या आईचं गाव. बघ कसला मोठा मोठा. त्याच्यानी भोग कसा केला त्याच्यामध्ये. ज्या लोकांना वाटतं अमेरिकेमध्ये असे प्लंबिंग किंवा असे हार्डवेअरचे दुकानं नाही आहेत, हे साफ चुकीचं आहे. इकडे पण आहेत. इकडे पण असे टपऱ्या गल्ल्या दुकानं छोटे छोटे आहेत. चायनीज लोकांची आणि इंडियन लोकांची आहेत. बट जास्तीत जास्त चायनीज लोकांचं आहे, कारण की अख्खं चायना निघून आहे. सो बेसिकली हा आहे इंडिपेंडन्स रोड, मॉल रोड. इंडिपेंडन्स स्ट्रीट म्हणू शकता तुम्ही. इंडिपेंडन्स नॅशनल हिस्टॉरिक पार्क तर इकडे ह्यांच्या इंडिपेंडन्सच्या काळात सगळे लोक जमले होते. चला मी या मागून मी बाजूला जातो. तर हीच ती लिबर्टी बेल. 1776ला जेव्हा इंडिपेंडन्स डिक्लेअर केला गेला तेव्हा ही बेल पहिल्यांदा वाजवली गेली. सो हा विषय पेन्स लँडिंग. आणि इथे खाली नदी आहे. तर नदीच्या ह्या इकडे आहे पेन्सिल्वेनिया स्टेट.
नदीच्या त्या साईडला आहे न्यू जर्सी. सही ना. आणि हे मला गॉगल घालून बोलायचं होतं, बट आता मी बोललो. तर माझ्या मागे बघू शकता, हे जे दिसतंय सगळं न्यू जर्सी आहे. वा, सुसाट, एक नंबर. आय डोंट नो बाईकने कॅच केला असेल की नाही, बट असे स्पोर्ट्स बाईक गेले तिब. ओ भाई साहब, जबरदस्त. हा भाई साहब, हे समोर लावली आपली गाडी. वाजलेत संध्याकाळचे 7:30 आणि आम्ही अख्खी मंडळी निघालो आहे नागपुरी सावजीला. येस, यू हर्ड इट राईट. नागपुरी सावजी हे एक ऑथेंटिक नागपुरी वराडी स्टाईल जेवण मिळतं. काय मिळतं, कसं मिळतं, आय डोंट हॅव एनी आयडिया. रिव्ह्यूज खूप ऐकलेत, तिकडे गेल्यानंतर कळेल. जाऊपर्यंत 1.5 तास लागणार आहे आम्हाला. थोडं लांब आहे. न्यू जर्सी स्टेटमध्ये येतं ते. सो एका दिवसात आता मी 5व्या स्टेटमध्ये एंट्री करणार आहे. आणि मी सुपर टायर्ड आहे, कारण की आज दिवसभर फेली फिरलो आहे. बट खायचं तर आहे भाई, खायचं आहे. तर वेळ न घालवता जाऊया नागपुरी सावजीला. व्लॉग कर रहा है, व्लॉग निकालना है इसका पूरा मेरे को अभी. हॅलो मित्रांनो, पोचलोय आता आम्ही नागपूर सावजीला. एलिव्हेटर कुठे? अभी एलिव्हेटर किधर है? प्राइवेट प्रॉपर्टी. अरे जो भी प्राइवेट उनकी होगी. चल. हाँ, सबका रिएक्शन देख, मुंह में पानी आ गया भाई. उसको बोलेगा जो रेडी है पहले लगा ले प्लेट पे. चला. कुठे? चमन देख. सावजी कुठे आहे? एवढी गर्दी. So much later that the old narrator got tired of waiting and they had to hire a new one. भाई साहब, काय नशीब आहे. एवढी हॉटेलला गर्दी. आम्हाला असं सिच्युएशन झालेली की थांबायचं की घरी जायचं, बट फॉर्च्युनेटली टेबल मिळाला आणि ऑर्डर देऊन ठेवली. आता आम्ही आता बघू ऑर्डर पटकन कधी येते. सगळे भुकेलेत. 1.5 तास पाणी आले भाई. 4 लिटर काय इथे 1.5 तास ड्रायव्हिंग करून आलोय भाई. आता कांट वेट टू ईट दॅट. गुड सुका आलंय. एक डिश येते, गर्दी खूप आहे. सो मी काय शूट नाही करत बसत, गपचूपपणे खाऊन घेतो. माइंडसेट नाही का शूट करायचं. मेरी मम्मी ये कुछ नहीं है, सांगते सोलकडी करते तिखट. पानी बहेगा भाई सोलकडी मागवले. साऊथचा गुंडा वाटतोय तो बोलला तरी. वो किधर गया अपना? फायनली आमचा मेन कोर्स झालाय. इसका ट्रे किधर गया? कसला कुठून घाम काढलाय का माहिती. चिकन मटनने तोडायचा. BC पण तू बोलती ना, BC यार्ड. नागपुरी सावजीचा व्लॉग इथे संपतो आणि हा फिरीचा व्लॉग मी इथे करतोय. लई मजा आली. मी ॲक्च्युली याचा व्लॉग बनवणार होतो वेगळा, बट गर्दी होती आणि खूप टाईम झाला आणि खूप भूक लागलेली. सो आम्हाला नाही मिळाला. ओ माय गॉड, मी गुलाबजाम आणले. थँक्यू सो मच. ह्याचं बिल. अरे थँक्यू दादा. याचं नाही, तिने असंच दिलं. हां, थोडं प्रेमाने बोललो की बस. एक खाऊ आपण. चल. हां दादा, बॅग दिली. आपल्याला अजून लागणार आहे ते. नाही, मी इंडियाला किंवा ठाण्यात चालत नाहीये. मी इकडे कुठे आहे मी आता सध्या. हे आपण कुठे आहोत? एक मिनिट, आपण आहोत कुठे आता सध्या? साला एवढं खाल्लंय की भाई
ए हम कौन से लोकेशन पे, इसको क्या बोलते हैं? एनजे, न्यू जर्सी। शिट, हाँ भाई कहाँ पे? आई वॉज थिंकिंग हम कहाँ पे, एनजे में। तो तर आम्ही आता एनजे मध्ये आहोत, न्यू जर्सीला आहोत। न्यू जर्सीला तनिष्क आहे, हे बघा तनिष्क आहे, कॅरेटलेन आहे, बिब्बा आहे, इकडे दर्पण ट्रॅव्हल्स आहेत, तिकडे अजून काहीतरी आहे, तिकडे अजून काहीतरी आहे। अख्खी स्ट्रीट इंडियन स्ट्रीट आहे ती, जेवढं बघाल तेवढी अख्खी इंडियन स्ट्रीट। एक मिनिट, जेवढं बघाल सगळे इंडियन स्टोर्स आहेत तिथे भाई। आणि तिकडे मागे ते नागपुरी सावजी होतं, अल्टिमेट अनुभव होता नागपुरी सावजीचा। भाई कसा वाटला नागपुरी सावजी? खूप भारी। कैसा लगा? बहुत बढ़िया भाई, बहुत बढ़िया, बहुत सारू है भाई। भाई गुजराती हो गया, हिंदी हो गया, मराठी हो गया, और कोई लैंग्वेज आती है? वेरी गुड। इंग्लिश भी हो गया भाई। अल्टिमेट रिव्यूज, अल्टिमेट टेस्ट। आई एम नॉट हाइपिंग बट खूप भारी, खूप भारी। 10 on 10 भाई। कधी पण येणार नागपुरी सावजीला, आलंच पाहिजे। एनजेला आलं तर भाई जबरदस्त। आता जरा शतपावली करतोय कारण की इथपर्यंत जेवलेलं लेजिट, इथपर्यंत असं जरा शतपावली करून मग परत फिली जातोय आम्ही आता। किती तास आहे? 1.25 तास 1.5 तास ड्रायव्हिंग करत फिलाडेल्फिया परत। जरा शतपावली करूया अँड देन बॅक टू घर।